मॉर्निंग स्टुडंट. मागील तासामध्ये आपण डेमोग्राफी या विषयामधील जागतिक मर्त्यता कल वर्ल्ड मॉर्टॅलिटी ट्रेड यासंबंधीची माहिती बघितली. त्यानंतर जगामध्ये मर्त्यता कल कशा प्रकारचा आहे, विकसनशील देशामध्ये कशा प्रकारचा आहे, विकसित देशामध्ये कशा प्रकारचा आहे आणि अविकसित देशामध्ये कशा प्रकारचा मर्त्यता कल आहे. विकसनशील देशामध्ये साधारणतः मृत्यूचं प्रमाण आणि जनन प्रमाण आहे सेम आहे. विकसित देशामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे आणि जनन प्रमाण हे जास्त आहे. आणि अविकसित देशामध्ये मर्त्यतेचं जे प्रमाण आहे ते अत्यंत जास्त आहे, कारण तेथील ज्या सुविधा आहेत त्या सुविधा अपुऱ्या आहेत. शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. तर ह्या सर्व बाबी आपण मागील प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहोत. आज आपण भारतातील मर्त्यता कल जो आहे त्या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत. तर 20व्या शतकाचा जर विचार केला तर 20व्या शतकामध्ये मर्त्यतेतील जे संक्रमणाचा जो काळ आहे ही भारतातील महत्त्वाची घटना आहे. 20व्या शतकामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा उदयास आल्या. त्यानंतर भारतातील जे मर्त्यता प्रमाण आहे ते कमी होण्यास तिथून सुरुवात झाली. 20व्या शतकाच्या मध्यात कमी मर्त्यतेचं प्रमाण जे आहे ते कमी होण्यास सुरुवात झाली. तर भारतात 1920मध्ये हे प्रमाण साधारणतः कमी होण्यास सुरुवात झाली. 1920पासून 20व्या शतकातील 1920पासून मर्त्यता प्रमाण कमी होण्यापूर्वी भारतातील जो मृत्यूदर आहे तो जन्मदरापेक्षा जास्त होता. विशेषतः दुष्काळ, अनेक प्रकारचे रोग या कारणामुळे मृत्यूचं प्रमाण भारतामध्ये सर्वात जास्त होतं. याचं एक उदाहरण जर घ्यायचं असलं तर 1911 ते 1921 या काळात देशात इन्फ्लुएन्झा या साथीच्या रोगामुळे अनेक गाव उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणजे मृत्यूचं प्रमाण त्या काळामध्ये जास्त झालेलं. हे विशिष्ट प्रकारचं व्हायरस होतं आणि या व्हायरसमुळे गावाच्या गावं उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या काळात देशाची लोकसंख्या वाढली म्हणजे या काळात देशाची लोकसंख्या न वाढता ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तथापि देशाच्या पूर्वीच्या काळातील जे मृत्यूचे प्रमाण आहे व लोकसंख्येचे चढ उताराची जी तीव्रता आहे ते तंतोतंत आकडेवारी आपल्याला उपलब्ध म्हणजे मिळत नाही. 1911 ते 1921 या दशकात भारतात मृत्यूचे प्रमाण जास्त म्हणजेच हजारामागे 49च्या आसपास होती. याच काळात साथीचे जे रोग आहेत त्या साथीच्या रोगामुळे 15 दशलक्ष लोक मृत्यू पावले. भारतातील लोकसंख्येच्या इतिहासात हा आकडा फार मोठा किंवा फार जास्त समजला जातो. मग त्यानंतर देशातील मृत्यूचे प्रमाण कमी होत गेले. म्हणजे 1931च्या दरम्यान देशातील मृत्यूचे प्रमाण 1036वर येऊन पोहोचले आणि त्यानंतर मृत्यूचे प्रमाण कमी होऊन 2000मध्ये ते 1008.5वर आले. म्हणजे आता अनेक प्रकारच्या सुखसुविधा, मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण जे आहे ते कमी होत गेलेले आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी असं होतं का? नाही. पूर्वी याच्या अगदी उलट होतं. कारण शिक्षणाचं प्रमाण, मेडिकल फॅसिलिटी, बाकी अन्य ज्या बाबी आहेत ह्या बाबी त्या काळात नव्हत्या. त्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त होतं. मग भारतात
मृत्यूचं प्रमाण जे आहे, मृत्यूचं प्रमाण जास्त असण्याचे कारण म्हणजे अभ्रक व मुलांच्या मृत्यूचे जे प्रमाण आहे हे जास्त होते. याविषयीची निश्चित अशी आकडेवारी उपलब्ध नसली तरी पण 20व्या शतकाच्या प्रारंभी त्याचे प्रमाण खूप जास्त होते. बालमृत्यूचे प्रमाण पुरुषात 1290 व स्त्रियात 285 पर्यंत होते. जरी देशातील बालमृत्यूचे प्रमाण गेल्या शतकामध्ये कमी झाले असले तरी पण सध्या देशातील बालमृत्यूचे प्रमाण 68 एवढे आहे. अजून हे प्रमाण जगात सर्वात अधिक आहे. म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये अजूनही जे बालमृत्यू आहे त्याचं प्रमाण अजूनही सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे विकसित जे देश आहेत त्यांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये अजूनही मर्त्यतेचं जे प्रमाण आहे अत्यंत जास्त आहे. आपण इथे थांबू, त्यानंतर पुढील तासामध्ये बघू.